मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने जुन्या कॉटनच्या साडीपासून पायपुसणी बघणार आहोत। तुम्ही या ठिकाणी जुने कपडे पण घेऊ शकता। या ठिकाणी बघा 17 आणि 18 इंच लांबीचे बघा आपण असे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। डबल फोल्ड कापड आहे या ठिकाणी घेतलेलं आपण साडीचं। आता याच्यात रुंदीचे आपण बघा 17 इंचचे आपल्याला या ठिकाणी स्ट्रिप कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही साडीच्याच घ्या तरी चालेल। इथं माझं शिलाई एकत्र होतं त्याच्यामध्ये तुम्ही कट करून घेतले आहेत बघा इतक्या साऱ्या स्ट्रिप। हे बघा याची रुंदी 4-5 इंचचे तुम्ही घेऊ शकता, जसं आपण थिकनेस पाहिजे त्याप्रमाणे। तर आता व्हिडिओला सुरुवात करूया, तुम्हाला स्टिचिंग दाखवते। या ठिकाणी बघा आपल्याला इथं 2-2 इंच अंतर सोडायचं आहे। या ठिकाणी अशी सर्व शिलाई आपल्याला बघा पूर्ण जेवढं कापड आहेत ना त्याच्यावरती मारून घ्यायचे आहेत बघा। खूप सोपी पद्धत आहे हे बघा। तर पूर्ण कापडावर आपण याच पद्धतीने 2-2 इंच अंतर सोडायचं आणि शिलाई मारून घ्यायच्या। पूर्ण कापडावर मारायच्या, जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण कापडावरती आपल्या शिलाई मारून झालेल्या आहेत। तर आता त्या स्ट्रीप आपण ज्या घेतलेल्या आहेत ना त्याला बघा असं फोल्ड करायचं आणि आपला पिन काठा आहेत ना त्याच्याने आतमध्ये आपल्याला हे सर्व कापड बघा जसं आपण नाडा वगैरे टाकतो ना सेम त्या पद्धतीने त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। तुम्ही लांब लांब स्ट्रीप जरी कट केला त्या एका साईडने दुसऱ्या साईडला काढू शकते असं कट न करता। इथे मी लहान लहान स्ट्रीप कट केल्या आहेत, तर सर्व स्ट्रीप मी याच्यामध्ये टाकून घेते। हा व्हिडिओ थोडा जरी आवडत ना व्हिडिओ लाईक करा। बघ या पद्धतीने असं खूप सुंदर असं पायपुसणं तयार होतं आणि धुवायला पण खूप छान आहेत। तर आता मी सगळं आता बघितलं सगळ्या याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। आता एक्स्ट्राच आहे ते तुम्ही कट करून घेऊ शकता। आता इथं बघा मी एक्स्ट्राचं कट करून घेणार आहेत। तुम्ही बघू शकता व्यवस्थित सारखं करायचं आणि कट करून घ्यायचं। दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा मी कट करून घेतलं आहे। आता याला 2 साईडने आपल्याला स्ट्रिप लावायची गरज नाही आहे। 2 साईडने जिथं आपले बघा आता कट केलं ना कापड त्या ठिकाणी आपण स्ट्रिप जॉईंट करून घेऊ, म्हणजे पायपिंग करून घेऊ जाड अशी। या ठिकाणी बघा ही जाड पट्टी घेतलेली आहे कॉटनच्याच कपड्याची। कुठल्या पण साईडने तुम्ही जॉईंट करू शकता। सरळ एक शिलाई मारून घ्यायची बघा या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। आता या ठिकाणी मी 4 पण साईडला लावणार आहेत, म्हणजे तर फोल्ड वगैरे केली नाही। तुम्ही 2च साईड लावणार असाल तर फोल्ड करू शकते। आता याला ऑलरेडी एक शिलाई होतीच म्हणून इथं फोल्ड नाही केलं मी बघा, जो आपण पट्टी घेतलेला आहे त्याला। तर याच पद्धतीने मी बघा तिन्ही पण साईडला करून घेते उरलेल्या। आता इथं बघ सुरुवातीला थोडीशी फोल्ड करून घेतली। एकदम सावकाशपणे तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ मी दाखवला आहे।
तुम्हाला हा पायपुसणीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पद्धत पण कशी वाटली ते पण सांगा. एकदम सोपी पद्धत आहे ही, कोणालाही पण जमेल. एकदम सुंदर अशी आपण बघा एकदम फिनिशिंगमध्ये पायपिंग करून घेतली आहे. तर आता मग आजचा व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि पायपुसणी कशी वाटली ते पण सांगा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ बघितल्याबद्दल.